ओम नमो नारायणा. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय मुला, या संदेशावरती तू आला आहे. हा संदेश तुझ्यासाठी चमत्कारी संदेश ठरणार आहे. या संदेशाला तू 10 ते 15 मिनिटे पूर्ण ऐकून बघ. तुझ्या जीवनातील सर्वात मोठं संकट येत्या काही काळात पूर्णपणे निघून जाईल. तुझा स्वामीवरती विश्वास असेल तर तू हा संदेश नक्कीच शेवटपर्यंत ऐकशील. स्वामी सदैव तुझी साथ देतील. स्वामी सदैव तुझ्या सोबत आहेत. या गोष्टीवरती तुझा विश्वास आहे ना? मग तू नक्कीच हा संदेश शेवटच्या क्षणापर्यंत ऐकशील. स्वामींवरती विश्वास असेल, त्यांना मानत असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या. स्वामी म्हणतात, एक छोटीशी कथा आहे. ती कथा तुम्हाला आज मी सांगणार आहे. त्या कथेमार्फत तुमच्या जीवनात बऱ्याचपैकी चमत्कार तुम्हाला पाहायला मिळतील. ही कथा जाणणे आणि पूर्ण ऐकणे तुमच्यासाठी खूप चांगल्या प्रकारे महत्त्वाचं ठरणार आहे. ही छोटीशी कथा ऐकल्याने तुमच्या आयुष्यामध्ये बरेच बदल घडू शकतात. या कथेने तुमच्या जीवनात मोठमोठे चमत्कार हे नक्की होतील. स्वामी म्हणतात, वृंदावनमध्ये श्रीकृष्णाच्या देवाळ्याच्या बाहेर एक वडाचं झाड होतं. त्या झाडाखाली एक वृद्ध महिला राहत होती. चेहऱ्यावरून ती एक चांगल्या घरातली वाटत होती. तिच्या चेहऱ्यावरचं तेच सांगत होतं की ती एक भिकारी नाही. पण ती भिकारी नव्हती, पण तिच्या फाटलेल्या कपड्यांनी तिची वेदनादायक स्थिती स्पष्ट दिसत होती. ती वृद्ध महिला मळलेली कपडे आणि एका चादरीवर राहत होती. आज 10 दिवस झाले होते. मंदिरात जो पण भक्त देवाचे दर्शन घेण्यासाठी येत होता, तो त्या वृद्ध महिलेला थोडासा प्रसाद देऊन जात होता. नाहीतर रस्त्याने जाणारा एखादा व्यक्ती तिच्यावर दया करून तिला जेवणही देत होता. त्यामुळे तिचा उदरनिर्वाह होत होता. भास्कर प्रत्येक वर्षी आई वडिलांच्या पुण्यतिथीला देवळात येत होता आणि गरिबांना भोजन देत असे. त्याच्या आईवडिलांचा एका ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला होता. त्यानंतर तो एकटा होता. ज्या वेळेला त्याच्या आईवडिलांचा मृत्यू झाला त्यावेळेला तो कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करत होता. आता त्यापुढे मागे पुढे कोणी नव्हतं, पण त्याच्या आईवडिलांनी दिलेले संस्कार त्याला नेहमी मार्गदर्शन करत होते. इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षानंतर पहिल्या सेमेस्टरनंतर त्याला नोकरी मिळाली. आता तो एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये एका मोठ्या पदावर काम करत होता. शनिवारी आणि रविवारच्या सुट्टीच्या दिवशी तो आपल्या मित्राबरोबर फिरायला जात असे. पण आज त्याच्या आईवडिलांची पुण्यतिथी होते, म्हणून तो आज मंदिरात गोरगरिबांना भोजन द्यायला आला. तो सध्या गरिबांना जेवण दिल्यानंतर त्याची नजर त्या वडाच्या झाडाखाली बसलेल्या वृद्ध महिलेवर पडली. भास्करला त्या वृद्ध महिलेच्या चेहऱ्यावर एक विचित्र आकर्षण आणि स्नेह दिसलं होतं. कदाचित तो प्रत्येक वृद्ध महिलेला आपली आई आणि आपल्या आजीला शोधत होता. तो खूपच प्रेमाने त्या महिलेजवळ जातो आणि तिला बोलतो. काही वेळाने त्याला काही गोष्टी समजतात. ते बोलल्यानंतर कदाचित तो प्रत्येक महिलेला आपली आई आणि आजी मानत होता, म्हणून त्याला यांच्यासुद्धा तेच वाटू लागले. तो खूपच प्रेमाने त्या वृद्ध महिलेला पाहू लागला. मग त्या वृद्ध महिलेजवळ जाऊन म्हणाला, आई तुम्ही जेवण करणार? पण ती वृद्ध महिला खूपच उदास बसली होती. कदाचित म्हणूनच त्यांनी काहीतरी उत्तर दिले नाही. मग भास्कर म्हणाला, अच्छा, हा देवाचा प्रसाद आहे, हा तरी घ्या. तेव्हा त्या वृद्ध महिलेने त्याकडे आपला हात पुढे केला. त्या वृद्ध महिलेबरोबर भास्कर पण प्रसाद खाऊ लागला. तो त्या वृद्ध महिलेजवळ बसला. प्रसाद खात खात त्या वृद्ध महिलेला विचारू लागला, आई तुम्ही कुठून राहता आणि या झाडाखाली का बसताय? वृद्ध महिलेने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, बाळा, आता हे झाड माझं घर आहे. या अगोदर मी मथुरेमध्ये राहत होते. त्या ठिकाणी माझं एक मोठं घर आहे. माझ्या नवऱ्याचा मृत्यू झाला आहे. जोपर्यंत माझा नवरा जिवंत होता तोपर्यंत मी राणी बनून राहिली. पण नवऱ्याचा स्वर्गवास झाल्यानंतर हळूहळू माझ्याच मुलाच्या आणि सुनेने मला बाहेर काढून दिले. सुनेला तर माझा चेहराही बघायला आवडत नव्हता. एक दिवस माझा मुलगा मला म्हणाला, आई आज तुला वृंदावनाला फिरायला घेऊन जातो. श्रीकृष्णाच्या मंदिरात जाऊया आणि दर्शन घेऊया. माझा मुलगा मला त्या गाडीमध्ये बसून घेऊन आला होता आणि मला या देवळाजवळच्या पायरीवर बसून असा म्हणून निघून गेला
की काही महत्त्वाच्या कामासाठी जात आहे. 2 तास लागतील यायला. मी तर मुलाला म्हणले होते मला पण बरोबर घेऊन चल, पण तो तयार झाला नाही. आज 10 दिवस झाले आहेत. त्याची वाट बघून माझे डोळे पांढरे झाले आहेत. पण माझा मुलगा काय अजूनही आला नाही. त्याची खबर मला समजलं नाही की माझा मुलगा मला इथं असा का घेऊन येणार नाही. कारण त्याच्या बायकोला मी अजिबात आवडत नव्हते. माझ्यापासून सुटका करून घेण्यासाठी मला इथून देवाच्या चरणावर सोडून गेला. एवढं बोलता बोलता त्या वृद्ध महिलेचे डोळे पाणावले आणि तिचा चेहरा उदास झाला. भास्करच्या मनामध्ये त्याच्या स्वर्गवासी आजीचा आणि त्याच्या आईचा दोघींची प्रतिमा एकत्र दिसू लागली. त्याच्याही डोळ्यामध्ये पाणी आलं. गरिबांना जेवण दिल्यानंतर जे जेवण शिल्लक राहिलं होतं ते त्यानं ते पटकन बाहेर काढलं आणि त्या महिलेच्या चादरीवर ठेवलं. त्याने एक घास घेतला आणि त्या वृद्ध महिलेला भरवला आणि स्वतः पण खाऊ लागला. त्याचं असं जाणवत होतं की तो आपल्या जवळच्या व्यक्तीबरोबर बसून जेवत आहे. तो काही वेळ त्या वृद्ध महिलेशी जवळ बसून बोलू लागला. आपल्या आईवडिलांच्या मृत्यूनंतर तो एकदम एकटा पडला होता. आईवडिलांशिवाय त्याचं घर त्याला खायला सुद्धा म्हणत नव्हतं. त्यामुळे त्याला त्याच्या घरात जायला सुद्धा वेळ राहिला नव्हता आणि आवडत सुद्धा नव्हतं. एका दिवशी तो त्याच्या घरामध्ये पाय सुद्धा ठेवत नव्हता. मित्राबरोबर फिरायला तो स्वतःचं दुःख कमी करण्याचा प्रयत्न करीत होता. पण आज जेव्हा तो त्या वृद्ध महिलेसोबत बसला त्यावेळी त्याला आपलेपणाची जाणीव झाली. भास्कर वृद्ध महिलेला म्हणाला, आई तू माझ्याबरोबर माझ्या घरी येणार का? तेव्हा वृद्ध महिला म्हणाली, बाळा माझा स्वतःचा मुलगा ज्याला मी जन्म दिला त्याला मोठं केलं त्यालाच माझं ओझं वाटू लागलं. मग तू मला तुझ्या घरी का घेऊन जातोयस? आजी म्हणाली, आज माझा मुलगा माझा राहिला नाही तर मी दुसऱ्याकडून काय अपेक्षा करू? राहू दे बाळा, माझ्यावर दया करू नको. मी इथेच देवाच्या चरणावर राहून आपलं जीवन जगेन. मग भास्कर म्हणाला, आई माझ्या आई वडिलांचा एका ॲक्सिडेंटमध्ये स्वर्गवास झाला. आता मी या जगात एकदम एकटा आहे. माझ्या घरी माझ्याशिवाय दुसरं कोणी नाही. तुम्हाला पाहून मला माझ्या आजीची आठवण झाली. जर तुम्ही माझ्याबरोबर राहिला तर मला खूप चांगलं वाटेल. तुम्ही विश्वास ठेवा, मला काही त्रास होणार नाही. मला तुमचा आधार मिळेल. दिवसभर काम केल्यानंतर जेव्हा मी घरी येतो तेव्हा घरी कोणी नसतं. तुम्ही शक्य असेल तर माझ्यासाठी जेवण बनवा आणि घरची देखभाल करा तरच मला खूप आहे. नाही केलं तरीही चालेल. तुम्हाला पण राहण्यासाठी घर मिळेल आणि मला पण माझी आई आणि आजीचं प्रेम मिळेल. तेव्हा ती वृद्ध महिला म्हणाली, बाळा तू भावनेने मला हे सगळं बोलत आहेस, मला माहिती आहे. 2 दिवसात तुला माझं ओझं वाटू लागेल. मग तू मला घराबाहेर काढशील. नको बाबा, मी इथेच बरी आहे. माझ्या देवाच्या चरणाजवळ कोणाला आपले आईवडिलाचं ओझं वाटतं? हो, या जगामध्ये काही लोक असतील, असे असू शकतात, पण सगळेच नाही. आई ज्याच्या डोक्यावरून आई बापाचं छत्र हरवलंय तो कितीही एकटा असेल हे मला चांगलं माहिती आहे. माझी आजी पण तुमच्याप्रमाणे खूप प्रेमळ होती. माझे आईवडील माझ्या आजी आजोबा खूप काळजी घेत होते. मी पण माझ्या आजीवर खूप प्रेम करत होतो. पण आज माझ्या घरी कोणीच नाही. मला माझी आई आणि आजीची खूप आठवण येते. तेव्हा तुमच्यामध्ये मला त्या दोघांचीही प्रतिमा दिसते. मी तुम्हाला विश्वास देतो की मी तुम्हाला कधीही ओझं समजणार नाही. भास्कर दीर्घ श्वास घेऊन म्हणाला. तेव्हा त्या महिलेचा गळा दाटून आला. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती वृद्ध महिला काहीच बोलू शकली नाही. तेव्हा भास्करने त्या वृद्ध महिलेला हात पकडला आणि म्हणाला, चल, तुम्ही जास्त विचार करू नका. रात्र होणार आहे. आता आपल्या घरी चल. भास्करने जसा त्या वृद्ध महिलेचा हात पकडला तेव्हा ती वृद्ध महिला त्याच्या चेहऱ्याकडे पाहून हसू लागली. भास्करच्या डोळ्यामध्ये त्या वृद्ध महिलेला सत्य दिसत होतं. तिला वाटलं कदाचित देवाने भास्करला त्याच्याजवळ पाठवलं आहे. भास्करने त्या वृद्ध महिलेला आपल्या गाडीवर बसवलं आणि आपल्या घरी घेऊन आला. या घटनेला आज 4 महिने झाले आहेत. आता ती वृद्ध महिला भास्करची आई झाली होती. भास्कर आता वेळेवर घरी येत होता आणि ती आई तिच्यासाठी जेवण बनवत होती. त्याची वाट बघत होती. जेव्हा तो कंटाळून झोपत होता तर त्याच्या डोक्यावरून हात प्रेमाने फिरवत होती. सकाळी सकाळी भास्कर उठण्या अगोदर आई देवाची पूजा करत होती आणि भास्करसाठी नाश्ता बनवून ठेवत होती. आता एका आईला आपलं घर मिळालं होतं आणि भास्करला आपली आजी आणि आईचं प्रेम मिळालं होतं. दोघी एकमेकांची साथ मिळाल्यामुळे खूप आनंदित होते. त्या रात्री भास्कर खूप उशिरा झोपला आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा त्याची ऑफिसला जाण्याची वेळ झाली तरीही तो उठला नव्हता. अचानक भास्करला आपल्या डोक्यावर थंड बोटाचा स्पर्श जाणवला. असं वाटलं जसं त्याला त्याची आई खूप प्रेमाने उठवत आहे. परत त्याला तोच स्पर्श चेहऱ्यावर जाणवत होता. तेव्हा तो झोपेतून जागी झाला. त्याने डोळे उघडताच समोर आई पूजा करून प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवून त्याला केसापासून हात फिरवत होती, जशी आई नेहमी त्याच्यासोबत करत होती. भास्करने आईचा हात पकडला आणि आपल्या डोळ्यांना स्पर्श केला आणि तो परत हात स्वतःच्या डोक्यावर ठेवून म्हणाला,
आई, तुझा आशीर्वाद मला आयुष्यभर हवा आहे. आईने डोळे बंद करून देवाला धन्यवाद मानले की देवाने भास्करला तिच्याजवळ पाठवलं आहे. आणि मग म्हणाली, बाळा, ऑफिसला जाण्याची वेळ झाली आहे. भास्कर म्हणाला, आई, आज मी माझ्या मित्राबरोबर एका छोट्यासा कारखाना काढलाय. आज मी ऑफिसला जाणार नाही. आपल्या नवीन कारखान्याची पूजा आहे आणि ही पूजा तुझ्या हाताने होणार आहे. तू तयार हो. हे ऐकून आई खूप खुश होऊन म्हणाली, बाळा, वेळेबरोबर आणि देवाच्या आशीर्वादाने तुझा हा छोटासा कारखाना एक दिवस खूप मोठा होईल. हा माझा विश्वास आहे आणि माझा आशीर्वाद नेहमी तुझ्या बरोबर राहील. भास्करने आपल्या मित्राबरोबर एक कारखाना उभा केला. त्या सर्वांच्या कष्टामुळे कारखान्याची प्रगती जोराने होऊ लागली. भास्कर आता अजून एक नवीन कारखाना चालू करण्याच्या विचारात होता. त्यामुळे तो आज जास्त व्यस्त राहू लागला. एके दिवशी आई म्हणाली, बाळा, तू तर तुझ्या आयुष्यात खूप जास्त व्यस्त होत आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, फक्त कामच आयुष्याचा उद्देश नसतो. तुला कामाबरोबर एका आधाराची आवश्यकता आहे. तुझ्यासाठी एक चांगली मुलगी शोधून लग्न सुद्धा करून घे. आईचं बोलणं ऐकून भास्करला योग्य वाटलं. तो म्हणाला, मी माझ्या आयुष्यात एवढा व्यस्त झालो होतो की याबद्दल कधी विचार केला नव्हता आणि विचार करायला वेळही मिळाला नाही. माझ्या बघण्यात एक मुलगी आहे, राधिका. ती मला खूप आवडते, पण मी तिला कधी तिच्याबरोबर बोललो नाही. राधिका भास्करच्या आईची मैत्रिणीची मुलगी होती. तिचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ती शहरामध्ये नोकरी करत होती. भास्करची आजी आणि ती दोघं भेटत होत असे. भास्करला राधिकाचा स्वभाव आणि तिची बोलण्याची पद्धत खूप आवडत होती. भास्कर आईबरोबर राधिकाच्या घरी गेला. तिच्या आईवडिलांशी बोलणं केलं. राधिकाचे बाबा लग्नासाठी तयार झाले. मग काही दिवसात भास्कर राधिकाला आपली पत्नी बनवून घरी घेऊन आला. राधिकाला आईचा स्वभाव आणि त्याच्या स्नेहामुळे खूप प्रभावित झाली होती. जेवढं प्रेम भास्कर आईवर करत होता त्यापेक्षा कितपट जास्त प्रेम आता राधिका सुद्धा आईवर करत होती. भास्करच्या घरी 2 जुळ्या मुलांना जन्म घेतला, एक मुलगा आणि एक मुलगी. भास्करच्या घरी आता आनंदच आनंद होता. आई आता खऱ्या अर्थाने आजी झाली होती. आता त्याची खरी जबाबदारी भास्कर आणि राधिका नसून त्याचं नातवंड होतं. आता आई त्याच्या नातवंडांना रूममध्ये झोपवू लागली, म्हणजे मुलांना आईचं आणि आजीचं दोन्ही प्रेम सोबत त्यांचे संस्कार मिळतील. आजीशिवाय दोन्ही मुलं एकच वेळेचे जेवणसुद्धा खात नव्हते. दोन्ही मुलांची जबाबदारी आईवर देऊन दोघेही बिंदास झाले होते. राधिका भास्कर बरोबर कामात मदत करत होती. भास्करला पण राधिकाच्या रूममध्ये खूप चांगला जीवनसाथी मिळाला होता. त्यामुळे त्याला कारखाना खूप मोठ्या यशाच्या शिखरावर गाठू लागला. त्याच्या कारखान्याच्या शाखा देश वेगवेगळ्या शहरामध्ये स्थापित झाल्या होत्या, ज्यामध्ये हजारो कर्मचारी काम करत होते. दुसरीकडे आईचा मुलगा मंदार, जो आपल्या आईला रस्त्यावर बेसारखा सोडून गेला होता, त्याला राहून राहून स्वतःलाच अपराध केल्याचा बोध होत होता. त्याचा निष्पाप आणि निर्दयीपणा त्याला जाणवत होता. आपण आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक केलेली आहे हे त्याला कळत होतं. त्याला राहून राहून आता स्वतःचाच राग येत होता. त्याला आता बरोबर वाटत नव्हतं. केलेल्या व्यवहारामुळे त्याला प्रत्येक क्षण वेदना होत होत्या. काळानुसार त्याची अपराधीपणाची भावना वाढत होती. आपल्या घरातल्या भांडणामुळे दुःखी होऊन तो आपल्या पत्नीबरोबर सुखी आयुष्य जगण्यासाठी मोहामुळे त्याने आपल्या आईचा त्याग केला होता. पण त्या दिवसानंतर त्याचा अंतमरण त्याला खात होतं आणि तोही ही गोष्ट कोणालाही सांगू शकत नव्हता. मग आता त्याच्या घरामध्ये फक्त त्याच्या बायकोचं राज्य होतं. आता ती स्वतःच्या मर्जीनुसार खर्च करत होती. दुकानातून हवा तेवढे पैसे घेत होती. दुकानातून पुन्हा पुन्हा पैसे घेतल्यामुळे त्याचा बसलेला धंदा, जो आई वडिलांच्या द्वारे उभा केला होता, तो आता तोट्यामध्ये जात होता. शेवटी त्याला ते दुकान सुद्धा बंद करावं लागलं. दुकान बंद केल्यावर तो खूप कठीण परिस्थितीतून गेला. आता मंदार आणि त्याच्या बायकोला तेला मिठाचा दर महिना होऊ लागला. आता फालतू खर्च तर दूर, घरचा खर्चही त्यांच्यासाठी खूप गरजेचा होऊ लागला. गरजा पूर्ण करण्यासाठी सुद्धा त्यांच्याजवळ पैसे नव्हते. मंदारचा एक मित्र होता, मोठ्या कंपनीत कामाला होता. त्याने त्याला ओळखीने त्याला त्या कंपनीद्वारे कामाला लावायचं ठरवलं आणि अशा पद्धतीने मंदारच्या आयुष्याची गाडी हळूहळू पटलीवर येऊ लागली. मंदार आता कंपनीत खूप मन लावून काम करत होता. त्यामुळे त्याला कंपनीमध्ये खूप मान सन्मान मिळू लागला. आता तो त्या कंपनीमध्ये खूप 1 महिन्यापूर्वी जास्त झाला होता. एक महत्त्वपूर्ण कर्मचारी आता तो बनला होता. मंदारच्या कंपनीत स्थापना दिसल्यावर वार्षिक महोत्सव साजरा केला जाणार होता. सगळ्याच कर्मचाऱ्यांना योग्यतेनुसार बक्षीस सुद्धा दिले जाणार होते. मंदारला पण त्या कष्टाचे फळ आणि योग्यतेमुळे बक्षीस दिले जाणार होते आणि हे पारितोषिक त्या कंपनीच्या मालकाद्वारे दिले जाणार होते. ठरलेल्या वेळेवर पारितोषिक वितरण समारंभ सुरू झाला आणि ही पहिलीच वेळ होती की कंपनीचे मालक आपल्या सगळ्या कर्मचाऱ्यांसमोर येणार होते. मंदारसाठी आजचा दिवस खूप विशेष होणार होता.
मॅनेजर, डायरेक्टर आणि आपली बायको मुलांबरोबर कार्यक्रमाला आले होते. जेव्हा समारंभ सुरू झाला आणि बक्षीस वितरण करण्याची कंपनीचे डायरेक्टर साहेबांनी स्टेजवर बोलावलं. स्टेजवर आलेले ते म्हणाले, आज आपल्या कंपनीसाठी खूप मोठा दिवस आहे. आज आपली कंपनी यशाच्या शिखरावर पोहोचली आहे, ती फक्त आणि फक्त आपल्या आईवडिलांच्या आशीर्वादामुळे. जर आईचा आशीर्वाद मिळाला नसता तर आज ही कंपनी नसती आणि नाही मी असतो या पदावर. म्हणून बक्षीस वितरण करण्यासाठी मी माझ्या आईला बोलवत आहे. आई, कृपा करून तुम्ही स्टेजवर या बक्षीस वितरणा करण्यासाठी स्वतःच्या हाताने सगळ्यांना योग्य कर्मचाऱ्यांना बक्षीस द्या. भास्करने बोलल्यानंतर आई स्टेजवर आली. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. कर्मचाऱ्यांच्या नावाची घोषणा केली गेली तेव्हा आई एक एक करून सगळ्यांना बक्षीस देत होती. जेव्हा एका नावाची घोषणा झाली ज्याला ऐकून आईच्या चेहऱ्यावर माहीत नाही कितीतरी भाव एकाच वेळी आले. मंदार गोखले. समोर येणारा व्यक्ती थोडासा ओळखीचा वाटत होता. आईने लक्ष देऊन पाहिलं तर खरंच त्याचा मुलगा होता. मंदार गोखले. तो त्यांच्या तीर्थयात्राला घेऊन जात होतो म्हणाला आणि बेवारस सारखा सोडून गेला. त्यानंतर त्याला आपल्या आईची आठवण सुद्धा झाली नाही. आई विचारल का करू लागला की नाही हे सुद्धा विचार आला नाही. आत्तापर्यंत मी मरूनही गेले असेल जर माझा मुलगा भास्कर मला घेऊन गेला नसता. प्रेम आणि तिरस्कार भाव एकत्र आईच्या चेहऱ्यावर दिसत होता. आईला असं जाणवलं की हे जग खूप जोराने फिरत आहे. त्याने स्वतःला सावरलं. अनेक अनोळखी व्यक्तीप्रमाणे मंदारला बक्षीस देऊन आपलं तोंड दुसरीकडे फिरवलं. मंदारने लक्ष देऊन पाहिलं. बक्षीस देणारी महिला दुसरी तिसरी कोणी नसून त्याचीच आई होती. आईला पाहताच त्याला घाम फुटला. त्याने आपल्या आईचे पाय पकडले. त्याला बक्षिसावर विश्वास बसत नव्हता आणि सोबत या गोष्टीवर सुद्धा की त्याला त्याची आई जिला तो रस्त्यावर सोडून गेला होता आज तो एवढ्या मोठ्या साम्राज्याची मालकीण आहे. मंदारने आपल्या आईचा हात जोडून माफी मागितली. तो म्हणाला, माझ्याबरोबर चल, आपल्या घरी चल. तेव्हा आई म्हणाली, कसलं घर, कोणाची आई, माझा मुलगा तर सध्या माझ्यासोबत आहे आणि ज्या दिवशी त्याने मला सोडलं त्याच दिवशी तो मेला. ज्या दिवशी तो मला देवळाच्या बाहेर सोडून गेला. आज मी तुझी आई नाही आणि तू माझा मुलगा नाही. एवढं म्हणून आई बक्षीस वितरण समारंभामधून सोडून आपल्या खुर्चीवर जाऊन बसली. मंदार माफी मागित राहिला पण आईने त्याच्याकडे पाहिले सुद्धा नाही आणि भास्कर बरोबर घरी आली. एकेकाळी मंदार आपल्या आईचा खूप लाडका होता पण आपल्या बायकोचं ऐकून तो आपल्या आईचा वाईट व्यवहार करू लागला आणि त्या गोष्टीचा आई कधी विचारही करू शकत नव्हती. तिकडे मंदारचा विश्वास बसत नव्हता की ज्या कंपनीत तो काम करत आहे त्या कंपनीची मालकीण त्याची आई आहे. आज त्याला त्या आईकडून बक्षीस मिळालं त्यामुळे तो चकित झाला. आईची केलेली त्याने अपेक्षा आणि उपेक्षा पाप कर्मामुळे त्याच्या मनावर कितीतरी घाव घाले जात होते. प्रत्येक क्षणी त्याला त्याच्या आईची आठवण सतावत होती. त्याचं मन त्याचा तिरस्कार करत होतं. एक एक दिवस रविवार जेव्हा त्याच्या ऑफिसला सुट्टी होती तेव्हा तो आपल्या बायकोला घेऊन स्कूटीवरून देवाघाला निघाला होता. जेव्हा तो राधाकृष्णाच्या मूर्तीसमोर हात जोडून उभा राहिला तेव्हा त्याला असं वाटलं की जसं देव त्यांच्याकडे कुठली दृष्टी पाहून त्याने केलेल्या पापासाठी त्यावर हसत आहे. घाबरून त्याने डोळे उघडले. देवाचे दर्शन घेऊन तो मंदिरातून अपराधमनाने बाहेर आला. त्याच्या मानसिक स्थिती बिघडली होती त्यामुळे त्याला समोर येत असलेला ट्रक सुद्धा दिसत नव्हता. त्याची स्कूटी जाऊन त्या ट्रकला धडकली. ते दोघेही जखमी झाले होते. मंदारची स्थिती गंभीर होती. त्याच्या पायाचा हाड तुटला आणि त्याच्या बायकोला पॅरालिसिस झाला. जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा ती जोरजोराने रडू लागली. आता घरी दोन्हीही मुलांना सांभाळण्यासाठी कोणीच नव्हतं. त्याच्या माहेरवरून तिचा दादा वहिनी त्यांना बघायला आले आणि त्यांची तब्येत पाहून दोघेही निघून गेले. मंदारच्या मित्राने सगळ्या घटनेची माहिती कंपनीच्या मालकाला भास्करला दिली. जेव्हा भास्कर फोनवर बोलत होता तेव्हा तिची आई तिथेच बसून होती आणि नाश्ता करत होती. मंदार गोखले नाव ऐकून आई चकित झाली. तिने भास्करला विचारलं, काय झालं, कोणाबद्दल बोलत आहात? तेव्हा भास्करने सगळी घटना सांगितली की त्याच्या कंपनीतला एक कर्मचारी मंदार गोखलेचा ॲक्सिडेंट झालाय, तो गंभीर जखमी आहे. हे ऐकून आई रडू लागली. भास्करने जेव्हा आईला रडण्याचं कारण विचारलं तेव्हा आईने सगळी हकीकत सांगितली. तेव्हा भास्कर म्हणाला, आई, कर्माचं फळ तर भोगावंच लागेल. त्याने जसं कर्म केलंय त्याला त्याचं फळ नक्की मिळणार होतं. पण आईचं मन आतल्या आत आपल्या मुलासाठी तडफडत होतं. तिचा मुलगा आणि सून अंतर्मनात पडले आहे. त्यामुळे आई म्हणाली, मला थोड्या दिवसांसाठी माझ्या मुला आणि सुनेजवळ जायचं आहे. काही दिवसानंतर मी परत येईन. भास्कर पण हो म्हणाला आणि आईजवळ थोडे पैसे देऊन त्याला मुलाजवळ सोडून आला. आईने आपल्या मुलाला आणि सुनेला चांगल्या हॉस्पिटलमध्ये भरती केलं. त्या ठिकाणी त्यांना सगळी काळजी घेतली जात होती. त्यांच्या मुलांना सांभाळ त्याच्याबरोबर त्यांच्या दुकानाला सुद्धा पण सुरुवात केली. जे पैसे भास्करने दिले होते त्या पैशाने आईने मुलाची गृहस्थिती सांभाळली. प्रत्येक पावलावर भास्करने आईची मदत केली. आता मंदारच्या तब्येतीत हळूहळू सुधार होऊ लागली आणि दुसरीकडे त्याचं दुकानही चांगलं चालू लागलं. काही दिवसात गृहस्थीला आईने परत पठीवर आणलं होतं. त्या दोघांनी हॉस्पिटलमधून सोडवून आणलं. घरी आल्यानंतर दोघेही आईची माफी मागू लागले. त्यांना आपली करणीवर पश्चाताप होत होता.
आईची सून म्हणाली, आई, आम्ही तुम्हाला घराबाहेरून काढलं आणि तुम्ही याच घराची लक्ष्मी बनून परत आला. मी तुम्हाला समजू शकले नाही. आम्ही तुमचा अनादर केला. आमच्या याच कर्माची फळे आम्हाला शिक्षा म्हणून मिळाली आहे. दोघेही आईच्या पाया पडून रडत होते. आईने पण त्या दोघांनाही माफ केलं. काही दिवस तिथंच राहिल्यानंतर आई म्हणाली, आता मी तुमच्या दोघांच्या तब्येत ठीक झाली आहे. आता तुम्ही गृहस्थीपणा व स्थिती चालवू शकता. तुझं दुकान पण आता चांगलं चाललं आहे. म्हणून आता मला जायला हवं. माझा मुलगा आणि माझं कुटुंब माझी वाट पाहत आहे. असं म्हणून आईने आपली बॅग घेतली. मुलांना व सुनेंना थांबण्याचा खूप प्रयत्न केला. आई म्हणाली, माझा मुलगा भास्कर माझ्यावर जीवापाड प्रेम करतो. आता तोच माझा मुलगा आहे, म्हणून मला जायला हवं. बाहेर भास्कर आईला घेण्यासाठी अगोदर गाडी घेऊन उभा होता. त्या दोघांनी आईला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांना थांबल्या नाहीत. अशा प्रकारे ही कथा इथंच पूर्णपणे संपते. स्वामी म्हणतात, आयुष्यात काहीही कमवा, पण आईवडिलांना कधी सोडू नका. आयुष्यातील खरी संपत्ती तीच आहे असे म्हणतात. आयुष्यात खरं देऊळ तेच आहे असे सांगतात. स्वामी म्हणतात, या संदेशाला तुम्ही इथपर्यंत ऐकला आहे. अजून 10 ते 15 मिनिटे ऐकून बघा. तुमच्या जीवनाचं सोनं नक्की होईल. येत्या काही तासात तुमच्या आयुष्यात मोठा चमत्कार घडणार आहे. त्यामुळे हा संदेश दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न चुकूनही करू नका. स्वामी म्हणतात, आयुष्यात अडचणी हे सर्व काही आहेत, पण अडचणींना दूर करण्याची ताकदसुद्धा तुमच्यात आहे. त्यामुळे तुम्ही आयुष्यात 4 गोष्टी लक्षात ठेवा. पहिली म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा. दुसरी म्हणजे स्वप्न पूर्ण होतात यावर विश्वास ठेवा. तिसरी म्हणजे मेहनत करा. आणि चौथी म्हणजे आईवडिलांचा आशीर्वाद या सदैव सोबत आहे या गोष्टीवर विश्वास ठेवा. सर्व काही कोणतीही गोष्ट आपल्याला मिळते, फक्त आपण त्यासाठी मेहनत करायला हवं. आयुष्यात खरं देऊळ काय आहे आणि आयुष्याचा कुठे आपला फायदा आहे आणि कुठे आपल्या आयुष्याला तडा जाऊ शकतो हे आपल्याला माहिती असणे आवश्यक असतं. स्वामी म्हणतात, एका गावामध्ये एक लाकूड आपल्या बायकोबरोबर राहत होता. त्याचं नाव होतं वासू. तो रोज जंगलात लाकडांना तोडत आणत असे आणि त्यांना विकून जे पैसे मिळत असे त्यावरती त्याच्या आणि त्याच्या घराचा खर्च चालत होता. वासू ज्या दिवशी जंगलात लाकडं कापायला जात नव्हता त्या दिवशी त्याच्या घरात चूल पेटत नसे. लाकड विकून मिळणारे पैसे त्याच्यासाठी पुरेसे नव्हते. त्यामुळे त्याच्या घरात कोणत्या ना कोणत्या गोष्टीची कमी राहत होती. भोजन आणि कपड्याची नेहमी तंगी होती. एके दिवशी वासूची पत्नी म्हणाली, एवढे दिवस झाले तुम्ही जंगलात लाकड कापायला विकत आहात, पण या कामात आपली जास्त कमाई होत नाही आणि आपल्या घराचा खर्च पण व्यवस्थित चालत नाही. 2 वेळचं जेवणही व्यवस्थित मिळत नाही आणि चांगली कपडेही मिळत नाही. असं चांगलं राहिलं तर आपलं सगळं आयुष्य गरिबीत निघून जाईल. त्यामुळे मला वाटतं तुम्ही शहरात जाऊन एखादा कामधंदा चालू करायला हवा, ज्यावर घराचा खर्च आरामात चालेल. बायकोचं बोलणं ऐकून वासू म्हणाला, हे बघ भाग्यवान, मी नेहमी तुझं ऐकतो. कित्येक वेळा मी तुला सांगितलंय की मी या गावाला सोडून नाही जाऊ शकत. शहरात गावातल्या गावात शांती असते. मला वाटतं इथंच पुढे आपल्या या गोष्टीची चर्चा सुद्धा व्हायला नको. हे ऐकून त्याची बायको म्हणाली, ठीक आहे, जेवण तयार आहे, खाऊन घ्या. जेवण करून वासू लाकड तोडण्यासाठी निघून गेला. आज तो झाड शोधत शोधत खूप दूर निघून आला होता. तो एका झाड तोडत होता आणि आपल्या डोक्यावरती लाकडाची मुळे घेऊन बाजारात निघून गेला. पण बाजारात लाकडं खरेदी करणारं कोणीच त्याला भेटलं नाही. त्यामुळे तो विचार करू लागला की आता या लाकडांना मला घरी घेऊन जावं लागेल. जर मी ही लाकडं घरी घेऊन गेलो तर आज माझ्या घरच्यांचा खर्च कशावर चालणार. एवढ्यात त्याला एका पंडितांचा आवाज दिला. पंडित म्हणाला, लाकडाची मुळी कितीला आहे? वासू म्हणाला, महाराज, तुम्हाला एवढी लाकडाची मुळी हवी आहे? सगळी लाकडाची मुळी हवी आहे की अर्धी हवी आहे? जर सगळी लाकडाची मुळी हवी असेल तर फक्त 15 रुपये. पंडित म्हणाला, मला तरी सगळी लाकडाची मुळी हवी आहे, पण तू जी किंमत सांगितली आहे तेवढ्यात मी घेऊ शकत नाही. मी याचे फक्त 7 रुपये देऊ शकतो. वासू म्हणाला, महाराज, एवढ्या कमी किमतीत मी देऊ शकणार नाही, पण मी या लाकडांना घेऊन थकून गेलो आहे म्हणून तुम्हाला देत आहे. तुम्ही 7 रुपये द्या. आधीच खूप उशीर झालेला आहे. तुम्ही मला 7 रुपये लवकर द्या. मला घरी जायचं आहे, जेवण करायचं आहे. पंडित म्हणाला, हे घे तुझे 7 रुपये आणि ही सगळी लाकडं झोपडीमध्ये ठेवून दे. मला वाटतं तुला खूप भूक लागलेली आहे. तू थांब, तुला जेवण करतो का? तयार झालेलंच आहे, तू जेवण करून जा, मग निघून जा. वासू म्हणाला, मला खूप भूक लागली आहे, पण मी जर राहणार नाही तर मी घरी जाऊन जेवण करेन. पंडित म्हणाला, तू काळजी करू नको, तू जेवण कर. मी माझ्या घरात एवढं जेवण बनवतो की कमीत कमी 10 लोक अजून जेवू शकतील. एवढे जेवण माझ्याजवळ आहे. जेव्हा मला तुला भूक लागली आहे तू इथे ये, मी संकोच न करू, आपण जेवण करूया. वासू आश्चर्यचकित होऊन म्हणाला, तुम्ही नेहमी असंच सर्वांना जेवण खायला घालता का? पंडित म्हणाला, देवाने जोपर्यंत मला शक्ती दिली आहे तोपर्यंत मी हे करू इच्छित आहे. माझी इच्छा आहे की मी उपाशी पण राहणार नाही आणि उपाशी लोक आहेत त्यांना पण मी भोजन देईन आणि देवाची जशी इच्छा असेल तसंच मी काम करेन.
वासू म्हणाला, ठीक आहे, आज मी तुमच्या इथे जेवण करेन. वासू पंडिताच्या घरी पोटभर जेवण खाल्लं. जेवल्यानंतर वासू पंडिताला म्हणाला, महाराज तुम्ही खूप चांगले आहात आणि उदार मनाचे आहात. अशा चांगल्या कामासाठी मला तुमची मदत करायला आहे. आजपासून मी तुमच्याकडून लाकडाचे 15 रुपये न घेता फक्त 7 रुपये घेईन. पंडित म्हणाला, बेटा ठीक आहे, तू व्यवस्थित तुझ्या घरी जा. वासूने सगळं लाकडं पंडिताला दिली आणि त्याच्याकडून 7 रुपये घेऊन आपल्या घराच्या दिशेने निघाला. जेव्हा तो घरी पोहोचला तेव्हा त्याच्या बायकोने विचारले, एवढा वेळ कुठे होता आज? तुम्हाला एखादं चांगलं गिराईक भेटलं का? किती पैसे मिळाले तुम्हाला? हे वासू म्हणाला, हे बघ भाग्यवान, आज सौदा चांगला झाला नाही. 7 रुपये मिळाले आहेत, रोजपेक्षा कमी आहेत. त्याची बायको म्हणाली, खरंच तुम्ही मला 7 रुपये देत आहात. मला वाटलं की तुम्ही रोज देत आहात त्यापेक्षा दुप्पट पैसे आज द्याल, पण तुम्ही तर मला अर्धेच पैसे देत आहात. तुम्ही एवढा वेळ कुठे होता आणि काय करत होता? बायकोचं बोलणं ऐकून वासू म्हणाला, मी लाकड विकण्यासाठी निघालो होतो, पण एकही गिराईक मला मिळत नव्हतं. मग आपल्या जवळ एक गावातील एक पंडित आहे, ते राहतात. त्यांच्या घरी गेलो. त्यांना जो पण येतो त्या पंडितांचा खूप प्रेमाने भोजन करायला लावतात आणि अशा लोकांसाठी आपल्याला काही ना काही नक्कीच करायला हवे. वासूचं बोलणं ऐकून त्याची बायको म्हणाली, मग तर खूप श्रीमंत झाले असतील ना? नाही तर ते असं करू शकतात, पण एवढ्या लोकांना जेवण देणाऱ्याची तुम्ही कशी मदत केली? रामू म्हणाला, पंडितजी नेहमी कमीत कमी 10 ते 15 लोकांसाठी जेवण करण्याचा प्रयत्न करतात आणि पंडित एवढे श्रीमंत तर नाही जेवढे तुला वाटत आहेत. फक्त त्यांच्याजवळ दानाची चांगली भावना आहे. पंडित गावातील मंदिरातील पुजारी आहेत आणि आपल्या कमाईतून सर्वांना जेवण घालतात. बायको म्हणाली, आपली तर कमाई खूप कमी आहे, आपण त्यांची काय मदत करू शकतो? तेव्हा तो म्हणाला, एकट्या लोकांना जेवायला घालतात, मी त्यांच्यासाठी कोणतं काम करू शकते? वासू म्हणाला, मी त्या पंडिताला म्हणालो आहे की मी जी लाकडं घेऊन येतो मी ते तुम्हाला अर्ध्या किमतीत देईल आणि उद्यापासून काही लाकडं त्यांच्यासाठी आणील आणि ते विकण्याच्या आधी त्यांना मी कमी पैशात विकेन. मी तोडून आणीन. वासूची बायको म्हणाली, जर तुम्ही 2 मोळी लाकडं कापू शकाल नाही तर तुम्ही असंच 7 रुपये घेऊन घरी येशील. 7 रुपयात घर कसं चालणार? वासू म्हणाला, जे मी म्हणालो आहे त्याला पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल, मग पुढे जशी देवाची इच्छा असेल तसं पूर्ण होईल. मी त्या पंडिताच्या घरचं अन्न खाल्लं आहे. आणि एके दिवशी पंडित भोजन करण्यासाठी बसलेला होता. तेवढ्यात वासू घराबाहेर आवाज दिला, महाराज लाकडे घेऊन आलेलो आहो, 7 रुपये देऊन तुमची लाकडे घेऊन जावा. बाहेर येऊन पंडित म्हणाले, वासू मी आज तुला 7 रुपये देऊ शकत नाही, तू तुझी लाकडे घेऊन जाऊ शकतोस. वासू म्हणाला, मी तुमच्यासाठीच ही लाकडं आणलेली आहे, पैसे नसतील तर उद्या द्या तरी चालेल, मला खूप भूक लागलेली आहे, थोडं जेवायला घाला. जेवण तर देऊ शकणार ना? तुम्ही जर सगळ्यांना जेवायला देत असाल तर पंडित म्हणाला, पहिल्यांदा तू हात पाय धुवून घे, तोपर्यंत मी भोजनाची व्यवस्था करतो. पंडित घरामध्ये गेला आणि आपल्या पत्नीला सांगलं. पत्नीनं म्हणाली, तुम्ही असे वचन का देता? आपल्या घरात खाण्यासाठी काहीही शिल्लक नाही, फक्त आता तुम्ही जे खाणार आहात ते शिल्लक आहे. वासू आता काय खाणार? तुम्हाला हे माहिती नाही का? पंडित म्हणाला, भाग्यवान, तू माझ्यासाठी जे पान वाढलं आहे ते वासूसाठी भरपूर आहे. मी आज उपवास करण्याचा विचार करतोय. पंडिताची बायको म्हणाली, तुम्ही असं किती वेळ करणार आहात? तुमच्याजवळ एवढं धन नाही, मग दान धर्माची आशा का करता? पंडित म्हणाला, देव सगळं देतो, आधी तू वासूला जेवायला वाढ. पंडित त्याच्या तिथे येणाऱ्या लोकांना खायला घालत होते. पंडित त्यांचा उपवास करून दुसऱ्यांना खायला घालत असे. एके दिवशी वासू जंगलात नेहमीप्रमाणे लाकड तोडण्यासाठी जातो. तो लाकड तोडता दूरवर जातो. वासूला एक सुकलेलं झाड दिसतं. वासू विचार करतो की एक फांदी तोडली तर मला 3 मोळ्या मिळतील आणि 3 माराव्या लागतील. असं विचार करून त्या फांदीला वर बसून तो त्या फांदीच्या सुकट्या तोडू लागला. त्यावेळी झाडाखालून जाणाऱ्या एका साधूच्या डोक्यावरती फांदी पडली. साधू चिडले आणि म्हणाले, अरे मूर्खा, खाली कोण चाललंय हे न पाहता तू कापलेल्या झाडाची फांदी खाली फेकतोय, मला इजा झाली. तू खूपच उद्दिष्ट दिसतोय, मी तुला श्राप देतो, तू कुत्रा होशील. वासू रडत म्हणाला, महाराज माझ्याकडून चूक झाली, माझी चुकी झाली आहे. मी तर रोज झाडे तोडायला येतो आणि लाकडं विकून माझा उदरनिर्वाह करतो, मला माफ करा. कृपया तुमचा श्राप परत घ्या, नाहीतर माझं सगळं आयुष्य खराब होऊन जाईल. साधू म्हणाले, मी रागाने तुला श्राप दिलाय कारण मला इजा झाल्या. आता श्राप परत घेणे माझ्यासाठी संभव नाही, पण मी तुला एक उपाय सांगतो. तू अशा लोकांना शोध जे सगळ्यात जास्त चांगलं दान करतात. त्यांना जेवण केल्यानंतर जर त्यांच्या जीवनातील एक शिल्लक राहिलेला दाना खाऊन तू या श्रापातून मुक्त होशील. तुझा जो आत्ताचा रंग आहे त्यापेक्षा अजून तू सफेद होशील. वासू म्हणाला, आता मी कुत्रा बनलेला आहे, माझ्या बायकोला काय होणार? महात्मा म्हणाले, तुला काळजी करण्याची गरज नाही, तुझ्या बायकोला कोणत्याच गोष्टीची कमतरता होणार नाही, हा माझा आशीर्वाद आहे.
देव सगळी व्यवस्था करतो. जेव्हा तू श्रापातून मुक्त होशील तेव्हा तू तुझ्या कष्टापासून पण मुक्त होशील आणि धनधान्याने सुखी होशील. जीवनात व्यवस्थित काम करशील. वासूचं कुत्र्यात रूपांतर होतं आणि महाराज श्रापातून मुक्ती मिळवण्यासाठी एक यात्रा सुरू करतो. वासू विचार करू लागला की मला सगळ्यात चांगलं दान करणारं कुठे मिळेल. तेव्हा वासूला पंडित महाराज आठवतात. ते खूप उदार मनाचे आहेत. मी पंडिताजवळ जातो. वासू कुत्र्याच्या रूपात पंडिताच्या घरी गेला. पंडित जेवायला बसलेला होता आणि देवाला धन्यवाद करत होता की खरंच मी खूप संतुष्ट आहे. देवाने मला त्या सगळ्यांना खायला देण्याचं एवढं सामर्थ्य दिलं आहे. पंडित जेवल्यानंतर त्याच्या पत्नीने राहिलेले जेवण फेकून दिलं. वासू तो कुत्रा बनलेला होता. तो त्या स्वरूपात पंडितांच्या खाल्लेल्या जेवणावर अन्न शिल्लक राहिलं होतं ते त्याने खाल्लं. जेवण खाताच त्याचं अर्ध शरीर सफेद झालं होतं. वासू विचार करत होता की अर्ध शरीर मला वाटतंय की पंडित खूप उदार मनाचे आहेत. मला लगेच श्रापापासून मुक्ती मिळाली आहे. पण सगळं श्रापापासून मी कधी मुक्त होणार आहे. आता अजून एक दुसऱ्या व्यक्तीचा शोध घ्यावा लागेल. या श्रापातून मी मुक्त झालो तर सुख आणि धनधान्याने सदैव चांगलं राहील. मी कितीही वर्ष लाकड कापून विकली तरीही एवढा मोठा होणार नाही. ते माझ्याबरोबर खूप चांगलं झालं. माझा श्राप दिला त्याबद्दल मी आभारी आहे महाराज. असा विचार करून तो वासू दुसऱ्या व्यक्तीच्या शोधात निघाला. एके दिवशी सत्यपाल नावाचा एक माणूस गोदान करत होता. त्याच्याकडून दान घेणारा मदत गाईला घेऊन सत्यपालबद्दल विचार करू लागला. तो किती पवित्र माणूस आहे आणि तो कितीही गोदान करत आहे. अशा लोकांना आशीर्वाद मिळायला हवा. ते पाहून वासू विचार करत होता आज मला श्रापातून पूर्णपणे मुक्ती मिळेल. हा माणूस प्रामाणिक असायला हवा. असा विचार करून वासू त्या ठिकाणी थांबतो आणि पाहतो की तो जेवण कधी करतो. गोदान करणाऱ्या सत्यपालने जेवण केलं आणि राहिलेले जेवण बाहेर फेकून दिलं. वासू पटकन जाऊन तो जेवण खाऊ लागला. पण जसा विचार करत होता तसं काहीही झालं नाही. वासू विचार करू लागला की सत्यपाल एवढा दानी आहे मग रंग का बदलला नाही. मला काही समजत नाही. तो परत येऊन पंडितांच्या घराबाहेर बसला. तिथे बसून तो पाहिला 2 व्यक्ती बोलत आहेत. त्यामधला एक म्हणाला सत्यपाल गावातल्या बाहेरच्या लोकांना बोलवून गोदान करतो. त्याला सत्य माहिती आहे तर तू चुकीचं होशील. त्याच्या सगळ्यात गायी 2 महिन्यापेक्षा जास्त दूध देत नाही. त्याला हे पहिल्यापासूनच माहिती आहे. त्या गायींना घरी ठेवून फक्त चारा घालावा लागेल म्हणून तो त्या गायीला दान करतो. तो कधी दूध देणाऱ्या चांगल्या गायीचं दान करत नाही. तो नेहमी अशाच प्रकारच्या गायीचे दान करतो ज्या त्याच्यासाठी बेकार आहेत. त्याला पाप लागेल. आपल्या राजाप्रमाणे कोणीही दान करू शकत नाही. तो एक महान दानी आहे. एका आठवड्यापासून तो जेवण वाटत आहे आणि उद्या शेवटचा दिवस आहे. अन्नदानाबरोबरच वस्त्रदानही करत आहे. त्या राजा त्या ठिकाणी सगळ्याबरोबर एक आठवडा झालं की जेवण करत आहे. मी कधीही त्यांच्यासारखा धर्मांतर पाहिला नाही. एवढ्यात दुसऱ्या व्यक्तीने म्हणाला हे तर काहीच नाही. त्यांनी आपल्यासाठी चांगले रस्ते बनवले. प्रत्येक ठिकाणी त्यांनी विहिरी आणि तलाव बांधले. म्हणजे ते राजा किती चांगले असतील हे विचार करा. त्यांनी खूप काही केलं आहे. असं धर्मांतर मी कधीच पाहिलेलं नाही. हे ऐकून वासू विचार करू लागला मी जर दुसऱ्याचा व्यक्तीचा शोध करत होतो तो तर हा राजाच आहे. दुसऱ्या दिवशी वासू महालात गेला. महालाबाहेर पोहोचला. राजाच्या ठिकाणी सर्वांना दान करत होता. राजाचं जेवण झाल्यानंतर सैनिकाने पानाला बाहेर फेकून दिलं. त्यामध्ये राजाचं जेवण केलं होतं ते पाहून तिथे जाऊन तो जेवणात खाऊ लागला. तो जेवण खातो पण त्याचा रंग तरीही बदलत नाही. वासू विचार करतो राजा तर एवढा मोठा दानी आहे. एवढ्या महान दानी राजाने पानातलं जेवण मी करूनही मला काही फरक नाही पडला. माझा रंग बदलला नाही. तर हा श्राप वेगळाच वाटत आहे. मला पटलं की त्या साधू महाराजांच्या जवळ जायला हवं ज्यांनी मला ही श्राप दिला. असा विचार करून तो सरळ त्या साधू महाराजांहून गेला. वासूचा अर्धासा बदललेला रंग पाहून महात्मा म्हणाले असं वाटते तुला खूप लवकर एक अशी व्यक्ती मिळाली आहे जो सर्वात जास्त चांगला दान करतो. तुला अर्ध्या रंगाचा परिवर्तन झालेला आहे. तू अजून कोणी दुसरा मिळालेला नाही का. यावर कुत्रा रूपातील वासू म्हणाला श्राप मिळून खूप दिवस झाले आहेत. पंडितीचे जेवण खाऊन मी अर्धा सफेद झालो आहे. त्यानंतर मी पंडितापेक्षाही जास्त दान करणाऱ्या लोकांना पाहिलं. त्यांनी जे जेवण खाल्लंय त्याला मी काहीच फायदा नाही झाला. आणि आमच्या नगरामध्ये जे सर्वात धार्मिक राजा आहे आठवडा त्यांनी सर्वांना पूर्णपणे भोजन आणि वस्त्र दान केले. एवढा दानी महान माणूस राजा एवढी माणसाद्वारे खाल्लेले जेवणही मला श्रापापासून मुक्त झालो नाही. यामागे काय रहस्य आहे राजा मला काहीही समजलं नाही. तुम्ही कृपा करून स्पष्टपणे सांगा. महात्मा म्हणाले तुझ्या दानी माणसाला पाहिलंय. त्यातलं सत्यपालने दिलेलं दान ते चांगलं दान नव्हतं. तो अशा गोष्टीचं दान करत होता ज्या गोष्टीची त्याला गरज नव्हती. जर त्याला त्या गोष्टीची गरज असती तर त्याने दानच केले नसते.
असं राजाही जे काही करतो ते दान मानले जाणार नाही, कारण राजा स्वतः कमवत नाही, तो प्रजाकडून दिलेल्या करामधून जे काही धन प्राप्त होते ते धन तो प्रजेसाठी खर्च करतो. काल त्याने जे काही दान केले ते करच परत केला होता, त्यामुळे राजाने काल जे काही दान केले त्याला दान म्हटलं जाणार नाही. हा लोकांचाच पैसा आहे आणि तो लोकांसाठीच खर्च करत आहे, त्यामुळे याला दान कसंही म्हटलं येणार नाही. त्यामुळे राजाने जे भोजन खाल्लंय ते तुला श्रापापासून मुक्त करू शकत नाही, कारण त्याने स्वतःच्या कमाईतून कोणतंच दान केलं नव्हतं. योग्य दान त्या पंडिताचं आहे ज्याने उपाशी असलेल्या लोकांना खायला दिलं. स्वतः उपाशी राहिला पण त्यांना लोकांना खायला दिलं. सगळ्यात श्रेष्ठ दान आहे. तू अजून प्रयास कर, तू श्रापातून मुक्त होण्याचा जवळ पोहोचला आहेस. वासू साधू महाराजांना धन्यवाद म्हणून उदारपणाने तिथून निघून गेला. चालून चालून त्याला खूप तहान लागली होती. एका विहिरीजवळ त्यानं पाहिलं की एक वृद्ध व्यक्ती पाणी घेऊन जाताना दिसला. ती वृद्ध व्यक्ती रोज मडक्यात पाणी घेऊन जाते आणि उन्हाळ्यात जो काही प्रवासी त्या रस्त्याने जात असेल त्याला तो पाणी ठेवतो. त्या वृद्ध व्यक्तीचं वय 80 वर्ष होतं. पाण्याचा मडका ठेवल्यानंतर त्या वृद्ध व्यक्तीने जे काही जेवण आणलं होतं ते खाऊन भूक लागली होती. वासू त्या वृद्ध व्यक्तीच्या जवळ जातो. वृद्ध व्यक्ती आपल्याजवळ असलेल्या जेवणातलं थोडं थोडं वासूला देतो. वासू त्याला खाताच श्रापातून मुक्त होतो. तो कुत्र्याच्या रूपातून माणसाच्या रूपात होतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट या कथेमार्फत जे सर्वांना समजत आहे की दान करा हे चांगलं आहे, पण दान अशा व्यक्तीकडून घ्या जे नेहमी आयुष्यात चांगलं असते. लक्षात ठेवा, स्वतःच्या पैशावर केलेले दान खरे दान नसते. स्वतःच्या गरजेचं केलेले दान दान असते. आपल्या बापाच्या संपत्तीवर किंवा आपल्याला आयती मिळाली त्या संपत्तीवर दान करणे कधीही दान मानले जात नाही. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, मला माहिती आहे तुझ्या आयुष्यात सध्या खूप अडचणी चालू आहेत. तुझ्या आयुष्यात सध्या खूप संकटे आहेत, पण मोठे स्वप्न पूर्ण होत असतात असे नाही. या जगात बिना काम करे कोणी मोठे होत नाही. आपले नशीब देव नाही, आपले काम बनवते. आपण काय काम करतो ते आपले नशीब बनवते. तुम्ही मला खोटा शिका बोलताना तर लक्षात ठेवा, खोटा शिक्का पण क्रिकेटमध्ये कधी कधी टॉस करायला वापरला जातो. कधी स्वार्थी होणं गरजेचं असतं, कारण स्वतःची केअर करायला दुसरे स्वार्थीपणा म्हणतात. तुमची कोणी किती पण केअर करेल तरी तो कमी पडेल. त्याला करायची आहे काही तो फक्त देवासाठीच करतो. लक्षात ठेवा, जीवन असे जगा की तुम्ही हे जग सोडून गेले तरीही तुमच्या आठवणी नेहमी जिवंत राहिल्या पाहिजे. जीवन असेल तर असं पाहिजे जे आपल्या नसल्यावर पण आपल्या गोष्टी दुसऱ्यांच्या घरून सुरू ठेवेल. जे टॅलेंटला हरवते ते हार्डवर्क असते आणि जे हार्डवर्कला हरवते ते स्मार्टवर्क असते. खरी मोटिवेशन म्हणजे तर आपला विश्वास असतो, बाकी तर फक्त टाइम वेस्ट असते. प्रॉब्लेम बघसाल तर फक्त आणि फक्त प्रॉब्लेम दिसतील आणि सोल्युशन बघसाल तर सर्व काही चांगलं दिसेल. खिसा जरी भरलेला असेल ना तरी आपल्याला एक जग दाखवतो आणि जर नसेल तर जगातील माणसं दाखवतो. या जगात बस त्याचे चालते जो दुसऱ्याच्या पुढे मनाची गोष्ट मारू शकतो, जो जोरजोरात स्वतःची गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवतो आणि चूप राहतो, स्वतःचे कामे करत राहतो, तो सक्सेस होऊन जातो. जो स्वतःची चूक समजून घेतो तो काही करून दाखवतो, जो चूप राहतो तो खरा सक्सेसफुल ठरतो. स्वामी म्हणतात, हे जग त्याला सर्व काही बेस्ट देते ज्याचा सर्व कामात बेस्ट असतो. जीवनात सगळा मोका येतो ना तेवढा वेळ घ्या, कारण कोणाला मोका एकदाच येतो बरं का. हरणं म्हणजे परत एकदा जबरदस्त सुरुवात करणं होय. जो व्यक्ती पुन्हा एकदा जबरदस्त सुरुवात करतो तो आयुष्यात नेहमी पुढे जातो. काही गोष्टी अशा असतात जे कधी सोडायच्या नसतात. परिवार, प्रेम आणि तुमचे स्वप्न. जीवनात चांगले दिवस आणण्यासाठी खराब दिवसांसोबत फाईट करणे आवश्यक असते आणि ते शिका, फाईट करा बरं का, तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे. स्वामी म्हणतात, जेव्हा जीवन संपूर्ण गेले असं वाटतं, जेव्हा जीवन दुःख वेदना देतं, तेव्हा समजून जा की तुमच्या पापाची सज्जा आता संपली आहे आणि आनंद आता सुरू होण्याची वेळ येत आहे. फक्त एवढे काही दिवस कष्ट सहन करावे लागतील. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण सर्व काही आपल्या विश्वासावर असते. विश्वास असेल तर सर्व गोष्टी मिळू शकतात. स्वामी बोलतात, लक्षात ठेव, या जगात काहीच कधी बिना मेहनतीचे आणि बिना अडचणीचे मिळत नाही. जो काही सर्व प्रॉब्लेमसोबत यश मिळेल तो परत लढतो, तोच या जगात काहीतरी करून दाखवतो. तुमची कोणी हेल्प करेल असा विचार कधी करू नका, कारण एकच व्यक्ती आहे जी तुमची हेल्प करू शकते आणि ती सर्वात बेस्ट करू शकते, तो म्हणजे तुम्ही स्वतः. तुम्ही या जगात काही पण करू शकता. तुम्हाला गोष्टी बदलता येतात, विचार करता येतात,
तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवून कामे करा, नक्की यशस्वी व्हाल. म्हणतात केल्यावर स्माईल येते आणि स्माईलने सर्व काही चांगलं होते. पण आयुष्यात जर तुम्ही तुमच्या बरोबर मार्गावर आहात तर खूप कमी लोक असे मिळतील जी तुम्हाला हसतील. कधीपर्यंत लोकांचा असा विचार कराल? एवढे स्वतःवर विश्वास ठेवून काम करून बघा, मग सगळं काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. चांगल्या व्यक्तींना शोधण्यापेक्षा स्वतः चांगले होऊन जा, मग एक दिवस तुम्हाला कोणीतरी शोधत दिसेल. विश्वास असेल तर पक्का, तर हातातलं सर्व काही सर्व मिळायला लागेल. प्रयत्न करत राहा, कारण मेल्यावर तसं पण काहीच करता येणार नाही. खरा यश हे पैसे कमवणे नाही तर एन्जॉय करणे होय बरं का. लोक काय विचार करतील यामुळे स्वतःचे जीवन बर्बाद करू नका, कारण तुम्ही किती पण चांगले प्रयत्न केले ना तरी तुम्हाला लोक नाव ठेवतील म्हणजे ठेवतील. काही वेगळे करण्यात कधी विचार करू नका, पण कोणासारखं काही करण्यात 100 वेळा विचार घ्या. कारण लोक काय करतायत सेम आपणही करूया असं बोलणं सोपं असतं, पण त्यांच्यासारखंच करणं 100% अवघड. आणि त्यांच्यासारखं किती दिवस कराल? त्यांचे स्वतःचं टॅलेंट असते, त्यामुळे जे काही करता ते विचार करून करा. जो काही वेळ असतो तो कधी इतरांवर खर्च करू नका, वेळ स्वतःवर खर्च करायला शिका. तुमचे जीवन आहे ना, हे तुम्हीच तयार करा. चांगला फैसला घ्या, कोणाला विचारत बसू नका. जीवन हे योग्य दिशेला न्या, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. अरे जसे तुम्ही सुरुवात करता, जे करता तेच करा, नक्की तुम्ही यशस्वी व्हाल. जीवन हे तुमचं कुठूनही सुरुवात करता येतं, बाकी तुमची इच्छा तुम्हाला जीवन हे कुठून सुरुवात करायचं आहे. अपयशाचे सर्वात मोठे कारण म्हणजे क्वेश्चन आहे, तो म्हणजे लोक काय बोलतील. कठीण वेळ येते आणि चालली जाते, परंतु रिग्रेट एकदाच असतो. लाईफ एकदाच सोबत राहते. जेव्हा तुमचा वेळ नसतो पण काळ असतो तेव्हा संयम ठेवा, आणि जेव्हा सर्व काही असते तेव्हा रुबाब हा कमी ठेवा. लक्षात ठेवा, वेळेत जास्त कामात कसाल तेव्हा तुमची किंमत जास्त चमकेली असेल. स्वामी म्हणतात ज्याची भीतीपेक्षा विश्वास मोठा असतो तो सक्सेसफुल बनतो. ओरिजिनल राहा, पण कॉपी तर सर्व जग करते. घर तर ते सर्व जिंकतात जे आयुष्यात सदैव हॅप्पी राहतात. जर तुम्हाला तुमचा मार्ग कठीण वाटत असेल तर मार्ग नाही तर तुमचा नजरिया बदला. बिना नाही काही करता सर्व सोपं होणार नाही. हारणे कसे असते ते माहिती आहे, पण ते आता जितणं कसं आहे हे बघायचं आहे. त्यामुळे पूर्ण तयारी आहे. लोकांनी हारलेलं म्हणलं तरी जिंकण्याची. तुमचे जीवन या गोष्टीवर बनवते की आज तुम्ही काय करतात आणि उद्या तुम्ही काय करणार आहात. तुम्ही नेमकं काय करता यावर तुमचं सर्व जीवनशैली अवलंबून असते. जर तुम्ही दुसऱ्यांना एखाद्या गोष्टीत मागे ओढण्याचा प्रयत्न कराल तर कदाचित तुम्ही त्याच गोष्टीत मागे राहाल. त्यामुळे दुसऱ्याला मागे ओढू नका, तर स्वतः पुढे जाण्याचा विचार करा. यश त्याला भेटते जो त्याचा स्वप्नात सर्व काही काम विचार करून करतो. जो सर्वात मोठे स्वप्न बघतो तो काहीतरी मोठा करतो. अमीर होणे म्हणजे खूप मोठं बँक बॅलन्स असणे नाही, अमीर होणे म्हणजे खूप मोठं मन असणे होय. जेव्हा तुम्हाला माहिती असेल तुमच्या कामात खरं काय पाहिजे तेव्हा सर्व काही तुम्हाला भेटते बरं का. जेव्हा तुम्ही माहिती असाल तेव्हा सर्व काही चांगलं होईल. स्वामी म्हणतात प्रत्येक मोठी गोष्ट हे एका छोट्या स्वप्नापासून सुरुवात होते. जो ट्राय करतो तो काहीच करून दाखवत नाही, पण जो विश्वास ठेवून प्रयत्न करतो तो नक्की काहीतरी करतो. कोणती मोठी गोष्ट हे तुम्ही सुरुवातीपासून करू शकता. तुम्हाला जर सक्सेसफुल व्हायचं असेल तर आयुष्यात मेहनती करावी लागते. जेव्हा तुम्ही कोणत्या गोष्टीवर मनापासून प्रेम करता ना, तेव्हा ती पूर्ण जग तुम्हाला त्याच्यासोबत ऑटोमॅटिक मिळवते. ज्याला आपण प्रेम करतो त्याला विसरणं म्हणजे कोणाला कधी न भेटता आणि त्याची आठवण करणे होय. ज्याचं खरंच काही नसते ते सर्व काही असते. स्वतःचा वीकनेस जो ओळखतो तो पूर्णपणे स्ट्रॉंग होऊन जातो. भीतीला अवॉइड करू नका, ती तुम्हाला सांगते कमी वेळेत जास्त पुढे कसं जायचं. स्वामी म्हणतात परत परत फेल होणे खराब नाही, फेल झाल्यावर परत उठणे आणि प्रयत्न करणे हे योग्य, पण फेल झाल्यावर परत उठणेच नाही हे मरण्यासारखे आहे. लक्षात ठेवा, सर्वात मोठं जग पण सर्वात मोठं अपयशानंतर येत असते. सर्वात मोठं यश तुम्हाला पाहिजे तर सर्वात मोठं अपयश अजून तुमच्या आयुष्यात यायला बाकी आहे. तुम्ही प्रयत्न करा, नंतर तुम्हाला यश मिळतील. प्रयत्नाशिवाय काहीही नाही. लोक म्हणतात मेहनतीने काहीच होत नाही, पण या आयुष्यात मेहनत केल्याशिवाय कोणी मोठा झाला नाही. नशिबावर विश्वास ठेवणारे वेडे आणि मेहनतीवर विश्वास ठेवणारे खरे सामर्थ्यवान असतात. गर्दीमध्ये उभं राहायचं नाही, गर्दी ज्याच्यासाठी उभं राहील ते बनायचं आहे. जो असा बोलतो मला आता काहीतरी नवीन करायचं आहे तो काही करत नाही, पण जो असा बोलतो आता काहीतरी करायचेच आहे म्हणजे करायचेच आहे तो काहीतरी करून दाखवतो. दुसऱ्याला हरवण्यासाठी तर सर्व जगतात,
तुम्ही जिंकण्यासाठी जगा. पूर्ण जग स्वतःहून हरेल. जेव्हा दिवस कठीण वाटते तेव्हा चांगल्या दिवसांबद्दल विचार करा, जे या खराब दिवसानंतर येतील बरं का. जर बिझनेस करायचा असेल तर तुमचं पहिलं प्रेम म्हणजे बिझनेस असला पाहिजे. जर नोकरी मिळवायची असेल तर तुमचं पहिलं प्रेम जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तरी नोकरी असायला पाहिजे. तो सक्सेसफुल होतो ज्याचे मन आणि टाईम पूर्ण कामाला देतो. आयुष्यात एकाग्रता आणि मेहनत या दोन गोष्टी जर सोबत मिळाल्या तर आपण जगात कुठलीही गोष्ट शक्य करू शकतो. सक्सेसचं रिझन मोटिवेशन नाही, डिसिप्लिन असतं. प्रत्येक मुवमेंट हा एन्जॉय करा, तो नेहमी नसतो. यश त्याला मिळते ज्याला शुद्ध मनाला एन्जॉय करण्याची ताकद असते. कामावर प्रेम करा म्हणजे पूर्ण जग तुमच्यावर प्रेम करेल. माझा टॅलेंट नाही पण जिद्द आहे या गोष्टीवर विश्वास ठेवा. नेहमी प्लॅन करून सुरुवात करणे गरजेचं नसते. कधी कधी बस सुरुवात करून देणे बेस्ट असते. बस स्वतःला स्ट्रॉंग बनवा, कारण तुफान कितीही अवघड असलं तरी निघण्याची तयारी आपल्याला त्यातून मिळूनच जाते. स्वतःवर विश्वास ठेवायला हवा, बाकी सर्व रस्ते आपोआप निघत जातात. स्वामीवरती विश्वास ठेवा, ते आपली सदैव साथ देतील. श्री स्वामी समर्थ नामावरती ज्याचा विश्वास आहे त्याच्या आयुष्यातील संकटे आपोआप दूर जातील. जर फळा स्वतःचा असेल तर काळजी करण्याची गरज नाही. स्वतः प्रत्येक दिवस असा जगा की तो आखरी आहे. तुम्हाला ते करायचं आहे आणि करायचंच आहे या गोष्टीवर विश्वास ठेवा. तुम्ही काही मोठं तेव्हाच करू शकता जेव्हा तुमच्यासाठी स्वतःपेक्षा मोठ्या जास्त गोष्टी महत्त्वाच्या व्हायला लागतात. स्वतःपेक्षा जास्त मोठं जेव्हा काम होतं तेव्हा अडचणी येतात. स्वतःपेक्षा मोठं जास्त जेव्हा स्वतःचं ध्येय होतं तेव्हा आनंद येतो. आणि कुटुंब सोबत असेल तर त्या आनंदाचा दुग्ण आनंद होतो. बोलणं नाही करणं जरुरी आहे, बोलणं नाही तर करून दाखवणं हे जरुरी आहे. जग झुकते, फक्त झुकवणारा पाहिजे. सर्व लोक आहेत ते तुमच्या मनाप्रमाणे वागू शकतात, फक्त त्यासाठी तुम्हाला तेवढ्या लेवलवरती जावं लागतं.